अभिनेते अतुल परचुरेंचं निधन झालंय. कर्करोगामुळे अतुल परचुरे यांचं निधन झालंय. तर अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अतुल परचुरेंची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे दुःखद बातमी आता समोर येते. कर्करोगामुळे अतुल परचुरेंचं निधन झालेलं आहे. अभिनेते अतुल परचुरेंचं निधन झालेलं आहे. कर्करोगामुळे अतुल परचुरे यांचं निधन झालंय. मात्र मागच्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. या संदर्भात लोकशाही मराठीचे सिने अभ्यासक सौमित्रा पोटे आपल्याशी जोडलेले आहेत. लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतिशय दुःखद अशी बातमी समोर आली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया, काय आपल्या नेमक्या आठवणी? मला आत्ताच कळलं की अतुल दादा गेलाय आणि खरं तर आता मी अतिशय निशब्द आहे. मला समजत नाहीये कारण खूप खूप लढवय्या होता तो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर तो ज्या पद्धतीनं लढला होता गेल्या 2 वर्षापासून ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे असं अजिबात वाटलं नव्हतं की इतक्या लवकर अशी बातमी समजेल. पण गेल्या काही दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्यावर उपचार चालू होते. असं पुन्हा वाटलं होतं की तो यातून बरा होईल कारण त्याचं नेचर लढवय्या होतं. पण आता ही बातमी आल्यानंतर म्हणजे इतकं धक्का बसलाय. खरं सांगायचं तर आठवणी म्हणजे अतिशय हसतमुख माणूस, आयुष्याला अत्यंत सकारात्मक पद्धतीने समोर जाणारी व्यक्ती. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कर्करोगामध्ये त्यांचं सुरुवातीला निदान चुकल्यानंतर ज्या पद्धतीने ते रिकव्हर झाले ते सगळ्यांना माहिती आहे. आणि एवढ्यावर न थांबता पुन्हा त्यांची तब्येत उत्तम झाली होती. त्यांना सगळ्या गोष्टी मानवल्या होत्या. त्यांनी पुन्हा नाटकात कामं सुरू केली होती, सिरियलमध्ये कामं सुरू केली होती. असं सगळं असताना हे अचानक होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. मराठी सिनेमा, नाटक आणि मालिका विश्वातला एक फार मोठा नट आपण गमावलाय. कारण आज जे काही मोजके कलाकार आहेत ज्यांचं डिक्शन उत्तम आहे असं आपण म्हणतो त्यापैकी ते एक होते. आणि अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालवयापासूनच त्यांनी नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. जयवंत दळवींची नाटकं असू देत किंवा अगदी फार कपिल शर्मा शो पर्यंत आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत. तर इतकं लिहिलं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. आता खरं मुद्दा असा आहे की सगळी माहिती तुम्हाला गुगलवर मिळतेच. पण मुद्दा असा आहे की इतका सौमित्रजी, खरं तर आता तुम्ही जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जे म्हणालात की आता ही सगळी माहिती गुगलवर मिळतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटची ती मुलाखत, आपण म्हणूया, हे वाक्य उच्चारतानाही अंगावर शहारे येतात, पण ती मुलाखत तुम्ही घेतलेली होती आणि त्या निमित्तानं कर्करोगाचा तो सगळा प्रवास, आजारपणातला आणि आजारपणातून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन पुन्हा रंगमंचावर वावरण्यापर्यंतचा तो सगळा प्रवास तुम्ही स्वतः अतुल परचुरेंकडून जाणून घेतलेला होता. हो, हो. नाही, तो फार विलक्षण प्रवास होता आणि त्याची मुलाखत घेताना मला हेच जाणवत होतं की त्याची स्ट्रेंथ फार मोठी होती. त्यानं या सगळ्या परिस्थितीला अत्यंत धीरोदात्तपणे तोंड दिलं होतं. त्यानं तो प्रॉब्लेम एक्सेप्ट केला होता आणि ह्यातनं आपल्याला सुटका कशी करता येईल ह्या दृष्टीने तो वाट बघत होता, या दृष्टीने प्रयत्न करत होता. त्यामुळे सुरुवातीला त्याचं निदान चुकल्यानंतर सुद्धा तो डगमगला नाही. त्याच्यासोबत सोनिया परचुरे या सुद्धा त्याची पत्नी सुद्धा होती, त्याची आई सुद्धा होती आणि सगळ्यात मोठी त्यांची स्ट्रेंथ त्यांची आई होती. आणि आई, त्याची पत्नी, याच्यामुळे तो यातून वाचला, त्यातून बरा झाला. फक्त मुद्दा हाच आहे की इतकं सगळं छान चाललं असताना कुठं गणित चुकलं काही कळायला मार्ग नाहीये. पण फार मोठा कलाकार आपण गमावलेला आहे आणि यापेक्षा माझ्याकडे काही वेगळे शब्दच नाही आहेत आता. म्हणजे फार मोठं नुकसान झालंय आपलं यामुळे. अगदी सौमित्रजी, नुकतंच सूर्याची पिल्ले असू दे किंवा अगदी काल परवा रंगमंचावर येणारं खरं खरंच सांग, हे त्यांचं नाटक सुद्धा, किंबहुना त्याचे अमेरिकेचे दौरे सुद्धा सुरू होणार होते या नाटकाचे, आणि त्याच वेळी ही चटका लावणारी एक्झिट आहे. अगदी अगदी खरं आहे. कारण सांगतो तेच आहे की हे आता सगळं सुरू होणार आहे. पुन्हा तो नवीन उमेदीनं पुढे येणार आहे. तब्येत त्याची छान चांगली होत होती, त्याला सगळी औषधं मानवली होती. आता पुन्हा अतुल परचुरे पाहायला मिळणार. असं सगळं होत असताना हे अचानक समोर आल्यामुळे विलक्षण धक्का बसलेला आहे सगळ्या गोष्टींचा. मुद्दा हाच आहे की या सगळ्यातून तो सावरेल असं वाटलं होतं. पण असं कसं घडलं आणि का घडलं हे काही कळायला मार्ग नाही.
अगदी मित्र म्हणेच्या माध्यमातून तुम्ही पॉडकास्ट करता सौमित्रजी, त्यानिमित्तानं तुमची भेट झालेली होती अतुल परचुरे यांच्या समवेत. कसा होता तो सगळाच क्षण? अनेक किस्से आपण म्हणूया की पॉडकास्टच्या माध्यमातून अनेकांनी ते ऐकले असतील, पण ऑफ स्क्रीन सुद्धा अनेक किस्से होत असतील. हो. त्यांनी मला आवर्जून एक गोष्ट सांगितली होती की या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली ट्रीटमेंट चुकतीये, तेव्हा ते एका वेगळ्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आणि काही काळ गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की रिॲक्शन ऍडव्हर्स व्हायला लागली आहे. म्हणजे आपण बरे व्हायच्या ऐवजी आपल्याला वेगळ्या रिॲक्शन यायला लागल्यात. पाय सुजायला लागलेत, त्यांना चालता येत नव्हतं. म्हणजे अक्षरशः 2 फूट चालायला त्यांना 30-30 मिनिटं लागायला लागली होती, इतकी परिस्थिती होती. आणि यातनं पण बरे होऊ की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण सोनिया परचुरे यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला की हे काहीतरी चुकतंय, आपण हॉस्पिटल बदलूया. आता अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कर्करोगग्रस्त माणसाला हे सगळं जे ट्रान्झिशन आहे हे सोपं नसतं. पण त्यानं ते केलं आणि तो मला हे म्हणाला होता की यामागचं एकच कारण होतं की फॅमिलीची स्ट्रेंथ. तुम्ही जर फॅमिली सोबत असाल आणि फॅमिली तुमच्या सोबत असेल तर आपण कशालाही तोंड देऊ शकतो. आणि मला त्यानं हेही सांगितलं होतं, मला आजही आठवतंय, जेव्हा आमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्ही चहा पीत बसलो तेव्हा हे सांगितलं होतं की सौमित्र, मला हे माहिती आहे की एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे, पण जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत अत्यंत हसतमुखानं आणि धीरोदात्तपणे समोर गेलं पाहिजे. आणि ते एकच गोष्ट घेऊन मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडतोय. हे म्हणजे सांगताना पण आता माझ्या अंगावर काटा येतोय. पण हे असं बोलणारा अतुल दादा अगदी समोर वावरायला लागला होता. आमचे फोनही व्हायचे की अरे मस्त चाललंय, आता आपण पुन्हा लवकरच भेटूया वगैरे. पण आता हे घडल्यानंतर मात्र कठीण होऊन बसलं सगळं. अगदी. आणि मध्यंतरीच्या काळात सौमित्रजी, त्यांचा एक कोट तुफान व्हायरल झालेला होता की आपण कोणाच्या आयुष्यात किती महत्वाचं आहोत हे जेव्हा कळतं की ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यात किती वेळ देते. त्यामुळे माणूस पण खऱ्या अर्थानं जपणारा. आणि तुम्हाला सांगू का की हे तो बोलला होता खरं आहे, पण त्याच्या आयुष्यात मित्र इतके होते, त्या सगळ्या मित्रांनी त्याला खूप सपोर्ट केला होता. आणि याची कल्पना त्यांनीही कधी केली नव्हती. पण अगदी सुनील गावस्कर यांच्यापासून नाना पाटेकर, अजित भुरे, ही सगळी त्यांची मंडळी आहेत, संजय मोने, ही सगळी गँग असायची जी गंगा विहारला भेटते सगळी. संजय मोने, अजित भुरे, अतुल परचुरे, ही सगळी मंडळी आहेत, विनय येडेकर. त्यामुळे ही सगळी मंडळी त्याच्या मागे उभी राहिली. आणि तो मला नेहमी असं म्हणत होता, नंतर पण बोलला की शेवटी मित्र आपले कोण आहेत ना हे आपल्याला कळतच नसतं. आपण जेव्हा एका अशा सिच्युएशन मध्ये अडकतो की यातनं बाहेर पडू की नाही, तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि तुम्हाला कळतं की अरे आपण किती माणसं जमवली आहेत. त्यामुळे आता मला कसलीच चिंता नाही सौमित्र, हे त्याचं वाक्य होतं. म्हणजे इतका मित्रांवर विश्वास आणि आपण कमवलेल्या माणसांवर जो काही त्याची माया होती ती खरं घेण्यासाठी आहे. आणि हे एवढं जरी आपण शिकलो तरी खूप झालं असं वाटतं मला. खरं आहे. अगदी शेवटचा सवाल सौमित्रजी, म्हणतात ना की पडदा पडल्यावर सुद्धा ती अभिनयाची अमीट अशी छाप कायम राहते आणि तुमच्या भूमिकेवर टाळ्या या वाजतच राहतात रसिक श्रोत्यांच्या. ती श्रीमंती खऱ्या अर्थानं मिळालेला नट म्हणजे अतुल परचुरेजी. अतुल परचुरे हे अतिशय अष्टपैलू अभिनेता, म्हणजे आता होता म्हणायला पण मला फार माझे शब्द फुटत नाहीये. पण लहानपणापासून रंगभूमी बघितलेली होती त्यानं. त्याच्यामध्ये त्यांनी इतकी नाटकं केली होती, इतक्या वेगळ्या पद्धतीची नाटकं केली. त्यामध्ये कॉमेडी होते, सिरियस नाटक होतं. त्याच्यासारखा इतका सहज अभिनय फार कमी लोकांना जमला होता. आणि म्हणूनच तो केवळ मराठीत नाही तर हिंदीमध्ये सुद्धा गेला. हिंदीतनं कपिलमध्ये गेला, कपिलमधनं तो वेगळा एस्टॅब्लिश झाला. आज तो नॅशनल फेस आहे. तो त्यामुळेच आहे. एका विशिष्ट भाषेपुरता न राहता त्यानं खूप वेगळी कामं केली. असं असताना अशा माणसाची एक्झिट जर झाली तर आपण उभं राहून टाळ्या वाजवण्यापेक्षा काय करू शकतो. पण मुद्दा हा एकच आहे की असा अभिनेता पुन्हा होणे नाही. आणि अशा टाळ्या मिळवणारा कलाकार होणं फार फार दशकात एकदा घडतं. फार मोठा माणूस गेला. खरंय खरंय. सौमित्रजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मराठी हिंदी सिनेसृष्टीत किंबहुना मालिकांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं दीर्घ आजारानं आज निधन झालंय. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये त्यांची भूमिका ही अजरामर आहे. हिंदी चित्रपटांमध्ये देखील विनोदी अभिनय त्यांनी साकारला होता. 85 साली खिचडी सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. ब्रेव्हहार्ट हा परचुरेंचा
शेवटचा चित्रपट ठरला. RK लक्ष्मण की दुनिया यामध्ये देखील त्यांची मुख्य भूमिका होती. खऱ्या अर्थानं ब्रेव्ह हार्ट असणारी ही व्यक्ती, हा हरहुन्नरी अभिनेता आज सिनेसृष्टीनं गमावलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.